drawn on towards the rise in Dirio bullfights event being organized across Goa and the growing excitement and participation among the youth. Dirio has been a part of Goa's culture and tradition fabric for decades. Often associated with village festivals, community gathering, steps need to be taken to frame law and legalize the same and to conduct such events in regulated manner. Uploading असा तू Okay. झाले ना ना सांगता वाचून झोपले का वाचून झोपले. राहत शेतीने बेगीन काढे कर कॉपी और कॉपी नहीं ऐसे भी तैयार बोले एक बहुत मन की कॉपी Dirio Speaker sir, with reference to the above the required information as under, the bullfight Dirio has been banned by the Honorable High Court Bombay in a Panji in a criminal writ petition with 347/1996, the people of Animal versus Parimal Rai and others. For the year 22-2025 up to 3/6/25, the following number of cases have been registered against the accused person: the 11/1 and the prevention of the cruelty to the animal act. It is one in 22/6 cases, 23/3 cases, 24/1 cases, and 25/6 cases. आता चानी cases वाढवून लागले. Okay. Further, the compliances of the direction of the Honorable High Court and action plan to be the bullfight have been prepared and submitted before the Honorable High Court. Also, appropriate action to be taken to comply with the direction of the Honorable High Court to pass by an order 7/4/2022 in a criminal writ petition number 347/1996, the people for the animal versus Parimal Rai and others. This issued with the approval of the DGP. Already as a quota. Speaker sir, आता सध्या बुल फाइट्स लीगल ना खुबरा म्हणून ते केसेस जातात आणि ऍक्शन घेतात. स्पीकर सर सगळे एक्सप्लेन करच्या पयली इतलेच सांगू सुद्धा एक एक्झाम्पल दिवंक सोदता. स्पीकर सर जलीकट्टू तामिळनाडू हांगासर स्पेशल केस म्हणून तेंच्यांनी बुल फाइट्स हे तेंच्यांनी थंयसर सेंट्रलांतल्यान अप्रूव्ह करून हाडला आणि एमेंडूय केला तेंच्यांनी एक्टा प्रमाणे. एक्झाम्पल स्पीकर सर वाचून दाखयता. सुप्रीम कोर्ट इन मे 2023 एनिमल्स वेलफेअर बोर्ड युनियन ऑफ इंडिया Jallikattu case has held that Jallikattu sports may be considered as protected culture practice and Tamil Nadu legislature shall decide the status. त्याच्या उपरांत तमिळनाडून एक बिल अमेंड केला 2017 की लिगलायझिंग ट्रेडिशनल बुल ट्रॅम्पिंग स्पोर्ट्स. स्पीकर सर हांगासर कितें जाला थंयसर तेन्ना जेन्ना बॅन जालो तेन्ना सगळे आख्खे फुल स्टेटीचे लोक एकठांय जाले, व्हडलें आंदोलन थंय जालें. तेन्ना असेंब्लीन अशें डिसिजन घेतलें म्हणजे दोनूय पार्टी DMK आणि AIADMK दोनूय ऑपोजिशन आणि रुलिंग पार्टी दोगांयनी हे बिल इंट्रोड्यूस करून पास केला आणि अमेंड केलो एक्ट आणि तेंच्यांनी तो बुल फायट ट्रेडिशनल बुल फायट हे लिगलायज केले. हांव रिक्वेस्ट करता आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर तशेंच गोवा गव्हर्मेंटाक की हे बिल हांवेंनूय बिल इंट्रोड्यूस केला आणि हांवें सर्क्युलेटूय केला सगळ्यांक. सो हे बिल लीगल म्हणजे एक्सेप्ट करचे आणि हे कायदो हाडचो. स्पीकर सर हे कित्याक लागून हे आयज बुल फायट जे आतां जावंक ना हे हरप्पन सिव्हिलायझेशन त्या टायमाचेर सुरू आहा तेन्नाचे स्टार्ट केला ते अजून पर्यंत चालू आहा आणि हे आमचे कोस्टल बेल्टाक चडशे बुल फायट्स पारंपरीक प्रथा कशी चालू आहा. ह्यो स्पोर्ट्स कितलीशीच वर्सां पिढ्यान पिढ्या हे चालू आहा आणि हे केन्ना करतात हांव म्हणना डेली करपाक जाय. हे ट्रेडिशनल आमचे विलेज फेस्टिवल्स असतात किंवा मे बी ते फेस्ट असो, पूजा असो, बर्थडे असो, हे त्या टायमाचेर ते पारंपरीक त्या टायमाचेर धिऱ्यो लायत येयलेले आसात. स्पीकर सर एक पाडो आसा म्हणजे कोस्टल बेल्टाक खंयच्या मनशाकडे एक पाडो आसा म्हणजे तेका एक प्रायड. स्पीकर सर हांव सरप्रायज जाता जेन्ना हांव वयता पळोवपाक एक पाडो पोसप तेंच्यांनी म्हणजे भुरग्याक सुद्धा धाकट्या भुरग्याक सुद्धा कमी हे करतात. म्हणजे तू आमचे भुरगे थंय पेडिक्युअर बीन करूंक वयतात हे थंयसर घरा आपल्या पाड्यांचे पेडिक्युअर बीन करतात बरें तांकां खावोन पिवोन म्हणजे फॅन बीन लावन सारखे सारखे पॉश दवरता सारखे. आणि फिटनेस कित्याक सांजच्या टायमार तू बिचार वयशी जाल्यार आमच्या बिचाचेर जॉगिंग करतात पाडे आणि सारखे स्ट्रॉंग पॉवरफुल आपले म्हणजे आपलो पाडो स्ट्रॉंग आसूंक जाय अशें जावं वयता ते वयता सांजच्या टायमार वॉकिंग जातात. मागीर स्पीकर सर मातसो सिरियस घेवपाचें फॉरवर्ड करूं नाका कित्याक आख्खे
कोस्टल बेल्ट भाडेकार सगळे पळयतात. आयज आमी कितें तरी सोल्युशन काडूंक जाय, कित्याक आमी इलिगल म्हणटात आणि आमी खंय तरी तांकां युथ जावं जाणटे जावं सगळे हे जाता, म्हणजे इश्यू जाता. स्पीकर सर, हांव जेन्ना आमदार जालो, एक्झाम्पल दिता, आमदार जालो 6 म्हयने जाले, म्हाका एक फोन येता, जाणटे आईचो एकटो फोन येता, मांद्रेच्यानूच येता, आणि म्हाका म्हणटा कितें ती, बाबा एक आपलें काम कर रे, आपलो बाबू म्हणा 2 वर्सां घरान आहा, मातशें पळय त्याचे कितें जाता जाल्यार. हांवें म्हणलें आई तुज्या चेड्याक धाडून दी ऑफिसांत सगळे डिटेल्स घेवन, खंय जॉबाचे पळयता. अरे चेड्याचे आसूं रे म्हणटा, आपलो पाडो 2 वर्सां दायाचेर उठा, एकूय हे जावंक ना, थिरी जावंक ना, मातशें ते पळय. अरे आतां हांसो तकले रात करूंक ते कळना जालें. म्हणजे तुमकां फॅक्ट सांगता, हे रियलिटी केले ना बघितलं. स्पीकर सर परत एक आर्टिकल 29 ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाचून दाखयता. एनी सेक्शन ऑफ सिटीजन्स residing in the India having a distinct language, script or culture of its own has the right to conserve and promote its language, script and culture, heritage culture. हे आर्टिकल 29 आसा. सो आमच्यान करूं येता. आयज आमकां कितें जाय, ऑल पार्टी सपोर्ट जाय. आयज हांवें बिल मूव केला, आयज ऑपोजिशन आहा, म्हाका दिसता ऑपोजिशन कोण ना म्हणटले, तेंचे हातूंत चड चलतात. सो रुलिंग आणि ऑपोजिशन दोन्ही सगळ्या पार्टीनी जर हे एक्सेप्ट केले, म्हाका दिसता ह्यो बिलूय पास जातले आणि सेंटराक वचोन ह्यो आमकां कायदो हे करचे पडटले. स्पीकर सर, रिक्वेस्ट तुमकां करता, हे तुमी करचे. स्पीकर सर, आता हे जर आमी लिगलायज केले, आमकां फायदो कितें? जेन्ना एक धिरी आहा, जाल्यार जेन्ना कळटले, हांव म्हणटा वचत थंय गोंयभर करा, स्पेसिफीक लोकेशन्स तुमी आयडेंटिफाय करा खंय करपाचे ते. आणि जर हे आमी जर करीत जाल्यार म्हाका दिसता टुरिस्ट सुद्धा वाडटले तुझे. टुरिझम मिनिस्टरान सुद्धा याचेर लक्ष दिवचें. ऑटोमॅटिकली टुरिस्ट येतले, समथिंग युनिक डिफरंट जातले. आता हे करताना एनिमल हजबंड्रीचो रोल येता, की एनिमल हजबंड्री म्हणजे थोडे पाडे कितें करतात, तांकां ड्रग्स बीन दितात आणि ते हार्मफुल पाड्याकूय. सो एनिमल हजबंड्री वेटरनरी डॉक्टर जाय, म्हणजे एक प्रोफेशनल सगळे करून ते करचे पडटले आमकां, आणि त्या प्रमाणे ते बुल फायट्स करचे पडटले. स्पीकर सर, सिरियस घेवपाची, कित्याक आमी म्हणटात सगळे जाण, आमचो चीफ मिनिस्टरूय तकले रात मारता कितें काय म्हणून, पूण हांव इतलेंच सांगूंक सोदता की ह्युमन स्पोर्ट्स चलता, म्हणजे बॉक्सिंग, रेसलिंग हे चलताना मनीस चुकोन मरना, मोडना, रोगां येयना, येता. मागीर मनशाचे फायट चलता तुमकां आनी जानवरांचे फायट चलना. एक पयल्याच्यान हिंदून प्रथा आसली, पाडो म्हटल्यार रिलिजियस हे म्हणटाले, आणि तेन्नाच्यान पाड्याचे इम्पॉर्टन्स कितें आहा ती सगळ्यांक खबर आसतली. सो म्हाजें इतलेंच म्हणणें आहा की तुम्ही हे जो बुल फायट्स आहा तो लिगलायज करचो, आणि आमचे जे कोस्टल बेल्टाचे गिर्येकार आहात तांकां खंय तरी जस्टीस दिवची, इतलेंच मागता. आणि म्हाका दिसता आमचो थोडे जाता, म्हणून स्पेसिफीक लोकेशन तुम्ही आयडेंटिफाय करा. हांव तुमकां हे करना. स्पीकर सर, अजून परत सांगता, हरप्पन सिव्हिलायझेशनच्यान सुरवात जाल्ली आहा, आणि आमी आतां कितें खंयसर कायदे येता बंद करतात. आता ते करताना प्रोटेक्शन 100% करूंक जाय. म्हणजे फायट चलता तेन्ना लोकल इतलेच डिस्टन्सार आसूंक जाय. बरें पाड्याचे शिंगा कितें हे करपाचें जावंक जायना तांकां, म्हणून एक काळजी घेवपाची गरज आसा. हय रे, जालें. हांवें म्हणलां ते एकूच ते आमचे घेवना टेन्शन, तूं एमजीचे तुम्ही पळयात. आणि ऑपोजिशन, आम आदमी पार्टी आहा, गोवा फॉरवर्ड आहा, काँग्रेस आहा, यांच्यानी सगळ्यांनी यश म्हणत जाल्यार डेफिनेटली हे जातलें. स्पीकर सर, रिक्वेस्ट करता आमचे ऑनरेबल चीफ याचेर सिरियसली घेवचे आणि ह्यो कायदो हाडचो.